जय हिंद मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वयवारी. तर वयवारीचा हा सेकंड पार्ट आहे. याच्या अगोदर आपण नाही का वयवारीवरती उदाहरणं बघितलेले आहेत, पण यामध्ये नाही का थोडे नेक्स्ट लेवलचे थोडेसे उदाहरणं बघू आपण. तर चला वेळ वाया न घालवता लगेच गणिताला सुरुवात करूया. तर बघा, ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 असून 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर एचे आजचे वय किती असेल किंवा एचे आजचे वय काढायचे आपल्याला. तर बघा, या ठिकाणी सर्वात पहिले नाही का समजून घ्या, ए आणि बी यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती दिलेलं आहे, तर 3:4 दिलेलं आहे. बरोबर, हे अशा पद्धतीने लिहून घ्या. ठीक आहे. तर अजून 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर याचे आजचे वय काढायचे. तर बघा समजण्यासाठी, समजा एक व्यक्ती आहे, त्याचं आजचं वय आहे 25 वर्ष आणि अजून तो 7 वर्षानंतर किती वर्षाचा होईल, तर तेव्हा त्याचं गुणोत्तर हे असं दिलेलं आहे. असं एक गृहीत धरा. तर बघा, या ठिकाणी आपण त्याचं 7 वर्षानंतरचं वय काढण्यासाठी काय करणार आहे, तर ह्या 25 वयामध्ये त्याचं वय जे काही 7 वर्ष आहे ते ॲड करणार आहे की नाही. तर तेव्हा तुमचा होणार आहे 25 आणि 7 32 वर्ष. बरोबर आहे. म्हणजे ह्या आजच्या वयामध्ये 7 वर्ष पुढचं वय मिळवल्यानंतर तुम्हाला त्याचं ते वर्ष वय वर्ष भेटणार आहे. ठीक आहे की नाही. तसंच या ठिकाणी बघा, मग काय करायचं, तर जे आजच्या वयाचं जे गुणोत्तर दिलेलं आहे ते गुणोत्तरामध्ये हे 7 प्लस करा, म्हणून याला 3x माना. बरोबर, 3x अधिक 7. ठीक आहे. तसंच जे बीचं गुणोत्तर आहे 4, तर त्यामध्ये हे 7 ॲड करा, तेव्हा तुम्हाला भेटणार आहे ते त्यांचं 7 वर्षानंतरचं गुणोत्तर. बरोबर, जे की आहे 4:5. इथपर्यंत समजलं. आता बघा पुढे म्हणलेलं काय, 4:5 होईल. तर याचे आजचे वय काढायचं आहे. तर मग करायचं काय, सिंपल. फक्त बघा, या ठिकाणी याचा फक्त तिरकस गुणाकार करून घ्या. तर बघा, या ठिकाणी मी गुणाकार करतोय तिरकस. तर ह्या 5ने ह्या 3ला गुणा, तर 5 त्रिक किती होता रे, तर 5 त्रिक होता 15. म्हणजेच हा एक्स जसाच तसा इथं लिहून घ्या. त्यानंतर हे बेरजेचं चिन्ह जसंच तसं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, ह्या 5ने ह्या 7ला गुणा, तर 5ने 7ला गुणल्यानंतर होता 7:5 किती होतात, तर 35. तर हे 35 मी या ठिकाणी लिहून घेतो. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता बघा, ह्या साईडचा तिरकस गुणाकार करून घ्या. इथं बरोबरचं चिन्ह टाका हे. त्यानंतर बघा, हे 4ने ह्या 4ला गुणू, 4 चौक किती होता, तर 4 चौक होता 16. त्यानंतर हे बेरजेचं चिन्ह आहे, हे जशाच तसं. पुढे बघा, तर ह्या 4ने आपण नाही का पुन्हा ह्या 7ला गुणू, तर 7 चौक किती होता, तर 28. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता बघा पुढे काय करायचं, जे की हे 15x आणि 16x दिलेलं आहे, त्यामधून नाही का जी मोठी संख्या आहे त्यामधून नाही का लहान संख्या वजा करा. म्हणजे बघा, 16x वजा 15. बरोबर. आता बघा, या ठिकाणी ही मोठी संख्या आहे आणि ही छोटी संख्या आहे. तर ह्या 35 मधून ही लहान संख्या 28 वजा करा. तर बघा पुढे 16x मधून 15x गेल्यानंतर उरतो x फक्त, म्हणजे 1 उरतोय. पुढे बघा, 35 मधून 28 गेल्यानंतर उरताय किती, उरतायत तर 7 उरताय. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता करायचं काय, जे हे 7 उरलेले आहे 7 आलेले आहेत त्यालाच फक्त नाही का या आजचं गुणोत्तर आहे, या आजच्या गुणोत्तराला फक्त गुणून द्या. तर बघा, याचं गुणोत्तर किती आहे आपल्याला, तर याचं आजचं गुणोत्तर दिलं आहे आपल्याला 3. ठीक आहे. याचं दिलं आहे 3 आणि बीचं दिलेलं आहे 4. तर ज्या वेळेस या आजच्या गुणोत्तराला आपण ह्या 7ने गुणू, तर 7 त्रिक 21. बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला याचं आजचं वय विचारलेलं आहे, तर याचं आजचं वय येतं या ठिकाणी 21 वर्ष. बरोबर. त्याचबरोबर बघा, आता आपण बीचं पण काढून बघू. आपलं उत्तर तर या ठिकाणी संपलेलं आहे, पण आपण नाही का बीचं पण गुणोत्तर काढून बघू. तर बघा, ह्या बीच्या गुणोत्तराला 7ने गुणू, तर 7 त्रिक 21, 7 चौक 28. ठीक आहे. तर हे झालं बीचं आजचं वय. तर बघा, या ठिकाणी आपण त्याच टाईपमधलं नाही का उदाहरण आणखी एक घेतलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. तर हे गणित नाही का तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा आणि स्वतः सोडवून आणि उत्तर कमेंट करा. बरोबर आहे की नाही. तुम्हाला हे समजतं की नाही ते या ठिकाणी समजून येईल मग. तर बघा मित्रांनो, ही जी काही संधी आहे, या संधीचं नाही का सोनं करणं हे आपल्या हातात आहे. कारण नाही का आज नाही का लोक नाव ठेवणारे इतके ना, आणि नाव ठेवणारे म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाही का तुम्हाला नाव ठेवणारे दिसतील, यार तू काहीच करत नाही, तुझ्याकडून काही होत नाही, तुझ्याकडून होणार नाही. पण भाऊ, आपलं जीवन आहे
आपल्यालाच घडवणं आहे, कारण लोक नाव ठेवणारे राहता, पण काय म्हणतात ना, पूर्ण आपण आपल्या जीवनाचा शिल्पकार आपणच आहे. म्हणून नाही का स्वतःला घडवायकडे लक्ष द्या. लोक काय बोलताय ह्या गोष्टीकडे लक्ष न देता आपलं करिअर आपल्याला घडवायचं आहे, तर त्या गोष्टीकडे आपण फोकस करा. बोलणारे नाही का बोलतच राहतील, पण ज्या दिवशी नाही का तुमचा रिझल्ट येईल ना, तर हेच बोलणारे म्हणतील की अरे हा मला माहिती होतं, तू नाही का काहीतरी करशील, नक्कीच काहीतरी होशील. आपल्याकडे काही नसतं त्यावेळेस आपल्याला कोणी सपोर्ट करत नाही, पण झाल्यानंतर नाही का सगळेच जवळ येत असतं. त्यामुळे नाही का आता सध्या नाही का बिलकुल कुठल्याही गोष्टीचा ताण घ्यायचा नाही, फक्त अभ्यास करायचा, आणि ज्यावेळेस नोकरी भेटेल त्यावेळेस तर सगळेच तुझ्याकडे येणार. तर बघा गणित बघा, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 असून 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल, तर एचे आजचे वय किती असेल? तर बघा या ठिकाणी करायचं काय, सुरुवातीला बघा ए आणि हा बी बरोबर, यांचं गुणोत्तर दिलं आहे 4:5 बरोबर. तर 4:5 दिलं आहे, तर म्हणलेलं आहे 8 वर्षानंतर, म्हणून याला 4x म्हणा अधिक 8 वर्ष, कारण 8 वर्षानंतरचं आपल्याला गुणोत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघा याला तसंच 5x अधिक 8, ठीक आहे, इथपर्यंत समजलं. तर हे गुणोत्तर किती असणार आहे, तर 5:6 एवढं गुणोत्तर असणार आहे, बरोबर आहे. 5:6 असेल तर याचे आजचे वय काढायचं आहे आपल्याला, म्हणजे आजचं वय किती असणार आहे ते काढायचं आहे. तर यासाठी फक्त करायचं काय, सिंपल याचा तिरकस गुणाकार करून घ्या. तर बघा या ठिकाणी करायचं काय, 4 × 6 यांचा गुणाकार करा, साइन चोक 24 x बरोबर. त्यानंतर हे प्लसचं चिन्ह जसं तसं घ्या, 8×45 8 सख 48, म्हणून हे 48 या ठिकाणी घ्या बरोबर. त्यानंतर पुढे बघा, पुढे काय करायचं, तर 5 × 5 या 5चा गुणाकार करून घ्या तिरकस, 5×5 25x, ठीक आहे. त्यानंतर बघा या 8चा गुणाकार 5 सोबत करून घ्या, अधिक 8×5 40. पुढे बघा आता काय करायचं, जे x दिलं आहे 24x वजा 25x, तर बघा या ठिकाणी ज्यावेळेस आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करत असतो, म्हणून 25x वजा 24x बरोबर. पुढे बघा बरोबर 48 वजा 40 बरोबर, इथपर्यंत समजलं. आता बघा पुढे 25x मधून 24x गेल्यानंतर फक्त x उरतो बरोबर. 48 मधून 40 गेल्यानंतर उरत आहे तुमचे 8x, ठीक आहे. तर या 8x ने करायचं काय, तर जे आजचं गुणोत्तर दिलंय त्याला फक्त आजचं गुणोत्तर दिलंय त्याला फक्त गुणून घ्या. तर बघा आपलं आजचे वयाचं गुणोत्तर दिलंय एचं 4 आणि बीचं दिलंय 5, तर आपल्याला फक्त एचं वय काढायचं आहे. तर बघा ह्या एक्सनी जे काही आपला 8 आलेला आहे याने फक्त याला गुणून घ्या, 8 × 8 8 2 16 8 3 24 8 चोक 32 बरोबर. तर याचं वय आहे 32 वर्ष आणि हेच आपलं उत्तर असणार आहे. पण बघा आता आपण बीचं पण वय काढून बघू. तर या 5ला ह्या 8 ने गुणवा, 8×5 40, ठीक आहे. नंतर बघा क्रॉस चेकिंग करण्यासाठी नाही का 5:6 हे गुणोत्तर आपला 8 वर्षानंतरचं आहे, तर ते बरोबर आहे की नाही. त्याच्यासाठी काय करायचं, तर हे 8 वर्ष जे आहे ह्या आजच्या वयामध्ये प्लस करून द्या, तर हे झाले 40 आणि ह्या 40 मध्ये या आजचं वय आहे बीचं, तर 8 वर्षानंतरचं जे वय असणार आहे त्याचं ते असणार आहे 48. तर बघा याचं गुणोत्तर जर काढलं तर तुम्हाला हे भेटून जाईल, 8×5 40 आणि 8 सख 48 बरोबर आहे का नाही. तर बघा या ठिकाणी क्रॉस चेकिंग पण आपण करून बघतोय, का बरं, तर गणित बरोबर आहे की नाही म्हणून. पण इतका वेळ तुम्हाला त्या ठिकाणी भेटत नाही पेपरला, पण ही जो फॉर्म्युला ही जी पद्धत आहे सोडवण्याची, अशा पद्धतीने जर सोडलं तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सराव करशाल प्रॅक्टिस करशाल तर तुम्हाला हे गणित एकदम इझी वाटेल. तर चला आणखी नेक्स्ट टाईपमध्ये ए बी व सी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 3:4 आहे. बीचे वय 15 वर्ष असेल तर ए व सी यांचे वय काढा किंवा शोधा, बरोबर का नाही. तर चला हे पण एकदम सिंपल पद्धतीने बघू आपण. तर बघा मित्रांनो, जर आपली परिस्थिती जर आपल्याला बदलायची आहे तर संघर्ष पण आपल्यालाच करावा लागणार आहे भाऊ, कारण लोक फक्त सल्ले देण्यासाठी असतात
पण नाही का ॲक्च्युली नाही का आपल्यालाच वर्क करावं लागतं, आपल्यालाच मेहनत घ्यावी लागते. तर मेहनत घ्या आणि आपलं लाईफ नाही का बदलवा, कारण ते फक्त आपणच चेंज करू शकतो. लोक फक्त तुम्हाला सांगणार आहे की बाबा असं काहीतरी कर, हे कर, ते कर, किती दिवस टाइमपास करतो, पण नाही का आपण स्वतः सिरियस होऊन आपल्या करिअरकडे लक्ष द्यायचं आहे की नाही. तर चला या ठिकाणी लक्ष द्या गणिताकडे. तर बघा काय म्हटलेलं आहे, ए बी व सी यांच्या वयाचे गुणोत्तर दिले आपल्याला 2 3 3 4 बरोबर. आणि बीचं वय दिलं आहे किती 15 वर्ष. बीचं वय दिलं आहे या ठिकाणी 15 वर्ष दिलं आहे. तर त्याचं गुणोत्तर किती दिलं आहे बघा, बीचं गुणोत्तर दिलं आहे आपल्याला 3. तर सिंपल करायचं काय, तर ह्या 3ने नाही का ह्या जे एज दिलं आहे त्याला नाही का भागा. ज्यावेळेस 3ने याला भागू आपण बघा, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15. तर या ठिकाणी आपल्याला 5 भेटलं बरोबर. तर याने करायचं काय, आपल्याला वय काढायचं सांगितलेले कोणाचे, ए आणि सीचं. ठीक आहे. तर याचं गुणोत्तर किती दिलं आहे आपल्याला या ठिकाणी, एचं गुणोत्तर दिलं आहे 2 आणि सीचं गुणोत्तर किती दिलं आहे, तर सीचं दिलं आहे 4. तर सिंपल फक्त जे की आपण या 3ने 15ला भागलं आहे तर उत्तर आलं आहे आपलं 5. तर या 5ने फक्त ह्या दोन्हींच्या गुणोत्तराला गुणून द्या, तर तुम्हाला ए आणि सीचं एज भेटून जाईल. ठीक आहे. तर बघा या 5ने जर आपण एच्या गुणोत्तराला जर गुणलं तर किती येतं, 2 पंचे 10. ठीक आहे, एचं वय 10 भेटलं आपल्याला. तसंच जर आपण सीच्या गुणोत्तराला जर या 5ने गुणलं, 5 चोक 20, तर आपल्याला कोणाचं वय भेटतंय, तर सीचं वय भेटतंय. तर हे गुणोत्तर बरोबर आहे की नाही, आपलं उत्तर तर इथपर्यंतच संपलेलं आहे बरोबर आहे. जे काही ऑप्शनमध्ये असं उत्तर तुम्हाला भेटेल त्याला क्लिक करून टाका, इथंच तुमचं उत्तर संपलेलं आहे. पण याचं क्रॉस चेकिंग पण करून बघू आपण की हेच गुणोत्तर आहे की नाही म्हणून बरोबर. तर बघा याचं वय आपल्याला आहे या ठिकाणी 10 वर्ष, बीचं आपल्याला दिलेलं होतं ऑलरेडी किती, तर 15 वर्ष बरोबर आहे का नाही, 15 वर्ष दिलेलं होतं. आणि सीचं वय काढलेलं आपण 20 वर्ष. तर बघा गुणोत्तर दिलं आहे 2 3 3 4. तर बघा 5 2 10, 5 3 15, 5 चोक 20 आलं की नाही बघा. या ठिकाणी गुणोत्तर 2 3 3 4. तर या ठिकाणी असं समजतं की हे उत्तर आपलं बरोबर आहे. बी ए आणि सीचं गुणोत्तर 10 गुणोत्तर म्हणतो ए आणि सीचं वय 10 आणि 20 वर्ष. ठीक आहे, समजलं. याच टाईपचं आणखी एखादं उदाहरण घेऊन बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर चला बघा ए बी व सी यांच्या वयाचे गुणोत्तर दिले 2 5 5 4 आणि बीचे वय दिले आपल्याला 20 वर्ष. तर ए आणि सीचे वय शोधायचे. तर सेम त्याच पद्धतीने करायचं काय, तर बीचं वय किती दिलं आपल्याला, तर बी बघा या ठिकाणी दिलंय 20 वर्ष. बी दिलंय 20 वर्ष आणि त्याचं गुणोत्तर आहे 5. म्हणून या 5ने त्याच्या एजला भागून द्या, तर किती येतं बघा 5 चोक 20. हे जे 4 आले तर ह्या 4ने करायचं काय, तर ए आणि बीचं जे सी आहे का नाही, सीचं काढायचं आपल्याला ए आणि सी. तर यांच्या जे गुणोत्तर आहे यांचं गुणोत्तर किती 2 आणि सीचं आहे 4. ठीक आहे की नाही. तर ह्या 4ने फक्त यांना सिंपल गुणून द्या. तर 2ने ज्यावेळेस आपण या 4ला गुणू तर 4 2 8 आणि 4ने जर ह्या 4ला गुणलं तर 4 चोक 16. तर आपल्याला या ठिकाणी ए आणि सीचं वय भेटलंय. तर बघा या ठिकाणी नेक्स्ट टाईप 3 भावांच्या आजच्या वयाची बेरीज 42 वर्षे आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 2 2 3 असे होते, तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती. तर बघा आजचं वय दिलं आहे त्यांचं या ठिकाणी दिलं 42, तिघांचं 3 भावांचं आजचं वय आहे बरोबर आहे. आणि 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 2 2 3 असे होते बरोबर आहे. तर हे आजचं वय दिलं आहे 3 जणांचं. तर 10 वर्षापूर्वीचं वय किती असेल त्यांचं, तर साहजिकच आहे 3 जण म्हटल्यानंतर 10 गुणिले 3 किती होतात, तर 30 बरोबर आहे. तर 30 वर्ष ज्यावेळेस यातून मायनस करू आपण या 42 मधून, तर आपल्याला 10 वर्षापूर्वीचं त्यांचं वय भेटणार आहे. ठीक आहे की नाही. तर किती ते वय, तर 30 वर्ष, हे 30 वर्ष यामधून मायनस करू आपण. 30 वर्ष ज्यावेळेस मायनस करू तर आपल्याला हे वय भेटतंय किती वर्षापूर्वीचं, तर 10 वर्षापूर्वीचं 10 वर्षापूर्वीचं वय आहे किती, तर 12 वर्ष. आणि हे किती जणांचं आहे, तर तिघांचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. तर बघा आता करायचं काय, तर जे की गुणोत्तर दिलेलं आहे 10 वर्षापूर्वीचं आपल्याला 1 2 2 3 बरोबर आणि हे 12. तर ह्या गुणोत्तराने या गुणोत्तराची बेरीज करून घेऊ आपण. तर बघा
1 आणि 2 3, 3 आणि 3 6. तर सिंपल जे त्यांच्या वयाची बेरीज आहे त्या वयाच्या बेरीजला ह्या गुणोत्तराच्या बेरजेनं आपण भाग देऊ. तर बघा 6 आलेलं आहे, तर 6ने ज्यावेळेस आपण याला भाग देऊ, 6 1 6, 6 2 12. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी नाही का त्यांचं सेपरेट वय जर म्हटलं तर याचं वय ए बी आणि सी. तर एचं गुणोत्तर दिलं आपल्याला 1, बीचं दिलं आहे 2 आणि सीचं दिलं आहे 3. तर हे गुणोत्तर कधीचं आहे, तर 10 वर्षापूर्वीचं आहे, म्हणजे 10 वर्ष पाठीमागेचं. बरोबर. तर बघा तर ह्या गुणोत्तराला सिंपल फक्त ह्या 2ने गुणा. तर 2 ज्यावेळेस या 2ने या 1ला गुणू तर या ठिकाणी 2च येत आहे. बरोबर. तसंच 2ने बीच्या गुणोत्तराला गुणू तर 2 दुणे 4 आणि ह्या सीच्या गुणोत्तराला पुन्हा 2ने गुणू तर 3 दुणे 6. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा या सगळ्यांची बेरीज येते 12. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आपल्याला विचारलं काय याच्यामध्ये 1 2 2 3 असे होते, तर सर्वात लहान भावाचे आजचे वय काढायचं सांगितलेलं. बरोबर. तर 10 वर्षापूर्वीचं वय किती भेटलं आपल्याला या ठिकाणी त्याचं, तर 2 भेटलंय. बरोबर. आणि आपल्याला आजचं वय काढायचं आहे. आजचं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे 10 वर्ष ॲड करणं आहे. ज्यावेळेस आपण यात ॲड करू त्यावेळेस येतं 12, म्हणजे आजचं वय येतं आहे लहान भावाचं 12 वर्ष. बरोबर. जे की हे 3 भावांचं वय दिलं आपल्याला 42. तर हे 42 पण बरोबर आहे की नाही ते पण आपण बघू. पण या ठिकाणी उत्तर आहे तुमचं 12 वर्ष, जे की एचं वय आहे आणि ए ह्या ठिकाणी सगळ्यात लहान आहे, कारण त्याचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी दिसतं. बघा एक दिसतंय, 1 2 2 3, म्हणजे ए बी आणि सी, म्हणजे ए लहान आहे बी पेक्षा आणि बी लहान आहे सी पेक्षा. बरोबर आहे का नाही. तर अशा पद्धतीचे गणित होते की जे की नाही का नेक्स्ट लेवलचे पण गणित असतात आणि असे जे काही गणित असतात हेच मार्क देणारे असतात मित्रांनो. कारण की नाही का जे सिंपल आणि सोपे गणित असते तर सगळेच सोडवतात, पण ह्या अशा गणितांना थोडासा एफर्ट लावावा लागतो. पण हे गणित पण नाही का ज्यावेळेस आपण नाही का थोडीशी प्रॅक्टिस करतो तर प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी होतात. ते म्हणतात ना प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तशीच गोष्ट आहे गणित असो किंवा कोणतीही गोष्ट असो, ज्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्यामध्ये तुम्ही परफेक्ट होत नाही किंवा परफेक्शन मिळवत नाही. त्यामुळे नाही का सराव करत राहा. ते ग्राउंड असो किंवा लेखी असो, या गोष्टीची नेहमी सराव करत राहा, म्हणजे यश तुम्हाला नक्की भेटेल. कारण आता सगळेजण म्हणतील की अरे यार आपण फॉर्म भरला आहे, आता अजून तर 2-3 महिने भेटतात. पण भाऊ हे 2-3 महिने कसे निघून जाईल ना तुलाही कळणार नाही आणि भरती एकदम तोंडावरती येऊन थोपेल. बरोबर आहे की नाही. त्यामुळे सतत आपले प्रॅक्टिस मेहनत चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा, पेपर सोडवत राहा आणि ग्राउंडही करत राहा. एक दिवस वर्दी तुमच्या अंगावरती असेल आणि त्या दिवशी नाही का तो तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट दिवस असेल, सुवर्ण दिवस असेल. बरोबर आहे का. अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.